खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विवेक भाऊ, तुम्ही आता असं म्हटलात की हा जो सगळा गोंधळ होतो ती परिस्थिती अशी निर्माण केली जाते सत्ताधाऱ्यांतर्फे की गोंधळ सभागृहामध्ये होईल, विरोधक बाहेर जातील आणि मग होईचं बहुमत या नावाखाली हवं ती विधेयकं सरकारला मंजूर करून घेता येतील. पण मग हे लक्षात येऊन सुद्धा विरोधक सत्ताधाऱ्यांच्या सापळ्यामध्ये स्वतःहून अडकतायत का नकळत अडकतायत? मी आता पाहतोय, काही वेळेला विरोधक म्हणून पाहतो, काही वेळेला तटस्थ म्हणून पाहतो. विधिमंडळाच्या बाहेर जवळपास 20 वर्ष विधिमंडळाचा अभ्यासक होतो, त्यामुळे माझी नजर वेगवेगळ्या पद्धतीने मी पाहत असतो याकडे. आणि मला असं वाटतं की अनेकदा विरोधक हतबल असतात की जर तुम्ही ऐकणारच नाही आहात, काहीच ऐकणार नाही, जे आमचं न्यायाचं आहे तेही ऐकणार नाही, तर मार्ग काय शिल्लक राहतो? हा शेवटी एक त्या हतबलतेतून सुद्धा अनेकदा वेळमध्ये विरोधक येतात, गोंधळ घालतात. ही हतबलता जी आहे ही शासनाने निर्माण केलेली हतबलता आहे असं मला वाटतं. आणि याला पक्षीय स्वरूप न देता जे शासनकर्ते आहेत त्यांनी असा विचार करण्याची आवश्यकता आहे की आज आपण सत्तेत आहोत, अमरपट्टा घेऊन आपण सत्तेत आलेले नाही आहोत. आम्ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. कारण घटनेने जी चौकट आम्हाला घालून दिलेली आहे त्या चौकटीमध्ये सर्वात महत्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं जे होतं राष्ट्रपतींना घटना देताना, की यामध्ये ही लोकशाही टिकवण्याचं खरं काम हे विरोधी पक्षांना करायचं आहे. म्हणजे विरोधी पक्षांचं महत्व बाबासाहेबांनी इतक्या महत्वाचं सांगितलेलं होतं की विरोधी पक्ष हे सक्षम असले पाहिजेत तरच या देशातली लोकशाही टिकेल. आता आमच्या सत्ताधाऱ्यांना आम्ही अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत आणि कायम आम्हीच सत्तेत राहणार, ही जी काही नशा आहे या नशेतून थोडं बाहेर येण्याची आवश्यकता आहे. की विरोधकांना लोकशाहीमध्ये स्थान आहे, विरोधी मत महत्वाचं आहे. की शासन जेव्हा चुकेल त्यावेळेला शासनावर टीका करणं, आसूड ओढणं हे विरोधी पक्षांचं कामच आहे. आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने त्या टीकेकडे पाहिलं गेलं पाहिजे. मला आठवतं, मी लहान होतो त्यावेळेला, परंतु वाचायचो मी आणि त्यानंतरही ऐकलेलं आहे की विरोधक अतिशय दुबळे होते संसदेमध्ये. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या भोवती एक करिश्मा होता, स्वातंत्र्याचा करिश्मा होता. ते पंतप्रधान होते आणि नाथपैंसारखे नव्याने गेलेले त्यावेळेला होते, परंतु ते त्यांच्यासारखे संसदपटू ज्या वेळेला जे अल्पमतामध्ये, अत्यंत अल्पमतामध्ये आहेत ते बोलायला जे उभे राहायचे, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या दालनातून पळत पळत सभागृहामध्ये येऊन बसायचे आणि ते काय नाथपैंचं म्हणणं आहे हे ऐकायचे. अशा अनेक संसदपटूंचं म्हणणं हे त्यावेळेला ऐकलं जायचं. ते अल्पमतात असताना म्हणजे काहीही फरक पडणार नव्हता, परंतु विरोधकांना जे महत्व आहे, त्यांच्या विचारांना जे महत्व आहे ते देण्याची परंपरा आपल्याकडे जी होती ती परंपरा दुर्दैवाने खंडित होत चाललेली आहे. आणि त्या दृष्टीने मी असं म्हणेन की हा लोकशाही जी आमची परिपक्व व्हायला पाहिजे, स्वातंत्र्यानंतर जशी अधिक परिपक्व व्हायला पाहिजे तशी परिपक्व होण्याच्या ऐवजी आमची अधोगती, आमच्या सिस्टीमची, व्यवस्थेची ही अधोगती आम्ही करायला घेतलेली आहे. माझ्या दृष्टीने फार घातक आणि धोकादायक आहे. आता ही सभागृहाच्या मध्ये चर्चा होत नाही म्हणून आज इतका सगळा विषय आहे. संसदेमध्ये, दिल्लीला पार्लमेंटमध्ये ज्या स्टँडिंग कमिटीज आहेत अशा सर्व विषयांवरती चर्चा झाल्यानंतर ती बिल सभागृहामध्ये सादर केली जातात, पटलावर मांडली जातात. हा प्रकार अजूनही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये का सुरू होत नाहीये? मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी सभागृहाच्या बाहेर असताना ज्या वेळेला संसदीय राज्यपद्धतीचा जगभरातला अभ्यास केला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अमेरिकेची लोकशाही ही का परिपक्व आहे. त्या ठिकाणी आपल्याकडली पद्धत आणि त्या ठिकाणची वेगळी आहे, अध्यक्षीय लोकशाहीची पद्धत आहे. त्यामुळे जी एक्झिक्युटिव्ह आहे, कार्यकारी यंत्रणा, कार्यपालिका ती स्वतंत्र आहे आणि कायदे मंडळ स्वतंत्र आहे. म्हणून आपण अनेकदा पाहतो की डेमोक्रेटिक पक्षाचा जर अध्यक्ष असेल तर अनेकदा रिपब्लिकन पक्षाचं ही कायदे मंडळ असतं. त्यामुळे कायदे हे अध्यक्षांच्या विरोधामध्ये बनले जाऊ शकतात. शिवाय त्या ठिकाणी स्वातंत्र्य खूप आहे, पक्षीय बंधनं त्या दृष्टीने नाही आहेत. प्रत्येक खासदार हा स्वतंत्रपणे मतदान करू शकतो, त्यामुळे लॉबिंगला त्या ठिकाणी स्कोप जास्त आहे. त्या ठिकाणच्या लोकशाहीच्या पारदर्शकतेचं मी सर्वात महत्वाचं पाहिलं. दक्षिण आफ्रिकेचा मी अभ्यास केला की त्या ठिकाणी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ज्या स्थायी समित्या आहेत, स्टँडिंग कमिटीज, त्याला लेजिस्लेटिव्ह कमिटीज आपण म्हणू,
तर त्या अतिशय शक्तिशाली आहेत आणि त्या पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये याव्यात म्हणून मी 6 वर्ष विधिमंडळाच्या बाहेर राहून काम केलं आणि 2000 साली अशा समित्या स्थापन करायला शासनाला भाग पाडलं. 1 वर्ष त्या समित्या चालल्या, म्हणजे ज्याला आपण डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज, विभाग संलग्न स्थायी समित्या, आणि त्याची तरतूद महाराष्ट्र विधिमंडळाच्या नियमावलीमध्ये आहे, पार्लमेंटमध्ये तशा आहेत. या स्थायी समित्या जर आल्या तर आज अर्थसंकल्पावरची सर्वसाधारण चर्चा जी 6 दिवसाची 2 दिवसात आणली जाते, 28 विभागांची चर्चा, ज्याच्यापैकी जास्तीत जास्त 14 ते 18 विभाग चर्चेला येतात, 10 चर्चांना गिलोटीन लावलं जातं, म्हणजे चर्चाविरोध केला जातो, त्या सर्वाला आळा बसेल आणि विभागाची जी छाननी व्हायला पाहिजे. म्हणजे आता मी प्रश्न विचारणार कारण मला तो अधिकार आहे आणि शासन उत्तर देणार कारण शासन उत्तरदायी आहे. हे उत्तरदायित्वाची उतरंड आहे. त्यामुळे विरोधी किंवा सदस्य म्हणून प्रश्न विचारण्याचा जसा अधिकार मला आहे, तशा माझ्या प्रश्नाला सत्य उत्तर देण्याचं बंधन हे सत्ताधाऱ्यांच्यावर आहे. हे जे उत्तरदायित्व आहे हे मी ज्या वेळेला अर्थसंकल्पावर बोलेन त्यावेळेला त्या संबंधित खात्याचा मंत्री माझ्या प्रश्नाला उत्तर देईल, पण प्रशासन माझ्या समोर उत्तरदायी येत नाही. आणि आजचा प्रश्न जो आहे उत्तरदायित्वाचा तो प्रशासनाशी जास्त आहे. आणि प्रशासनाला उत्तरदायी जर धरायचं असेल तर स्थायी समित्या जर निर्माण झाल्या, ज्या आपल्याकडे 2000 ला झाल्या, तर तशा विभाग संलग्न स्थायी समित्या झाल्या तर ते विधिमंडळाचं छोटं प्रतिरूप असेल. कारण त्या फॉर्ममध्ये, त्या रिप्रेझेंटेशन मध्येच त्या ठिकाणचे सदस्य नेमले जातील. त्याची सत्ताधाऱ्यांना भीती बाळगायचं कारण नाही, त्यांचंच बहुमत प्रपोर्शनेट असतील, त्यामुळे त्यांचंच बहुमत असेल. या समित्या त्या सचिवांना किंवा आपल्यासारखे जे वार्ताहर असतील, पत्रकार असतील, ज्यांचा अभ्यास आहे, जर आम्हाला असं वाटलं की आपला आदिवासी या विषयावर अभ्यास आहे आणि आपण काही चर्चा केलेली आहे त्याबद्दल, तर मग त्या समितीवर मी असेल तर आम्ही तुम्हाला निमंत्रित करू शकतो, आपली साक्ष घेऊ शकतो आणि त्यावर शासनाला जाब विचारू शकतो. हे विभाग संलग्न स्थायी समित्यामध्ये जी पारदर्शकता येईल आणि त्यामुळे राज्याला जी काही आर्थिक शिस्त लागू शकेल, प्रशासनावर जी काही पकड येऊ शकेल, ती त्या विभाग संलग्न स्थायी समित्याद्वारे येईल. मी सांगितलं तुम्हाला मागासचा मुद्दा तो महत्वाचा आहे की यामुळे प्रशासनाला शिस्त येऊ शकेल, आर्थिक शिस्त येऊ शकेल. नेमकं तेच प्रशासनाला नको आहे आणि जे प्रशासनाला नको तेच आमच्या शासनाला नको, असं आजचं दुर्दैव आहे. म्हणजे IAS ऑफिसर्सचा याला सर्वात मोठा विरोध आहे आणि आमचं मंत्रिमंडळ हे IAS ऑफिसरच्या सल्ल्याप्रमाणे चालणारं असल्यामुळे या लोकशाहीच्या उत्तरदायित्वाची उतरण ही संपवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. माझी आपल्याला अशी विनंती आहे की सभागृहाच्या मर्यादा लक्षात घेऊन मी तुम्हाला माध्यम म्हणून विनंती करीन की विरोधी पक्षनेते, संसदीय कार्यमंत्री, मुख्यमंत्री यांना आपण या चर्चेमध्ये आणावं की राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये किंवा राज्याच्या एकूण उत्तरदायित्वामध्ये व्यवस्थेमध्ये म्हणजे 75 वर्ष ज्या वेळेला होत आहेत त्यावेळेला अशा पद्धतीची काही देणगी तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला देणार आहात का नाही. हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ब्युरोक्रेसीवरती नियंत्रण जर ठेवायचं असेल तर अशा पद्धतीच्या स्टँडिंग कमिटीज करण्याची मुभा या लेजिस्लेचरला मिळाली पाहिजे, विधानसभेमधल्या आमदारांना मिळाली पाहिजे, सभागृहाला मिळाली पाहिजे. हा सर्वात महत्वाचा याच्यातला मुद्दा आहे. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. येणाऱ्या खबर विशेषमध्ये आपण या सर्व मुद्द्यांचा पाठपुरावा करत राहू, पण आज इतकंच. पुन्हा भेटू खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह.